प्रेज द लॉर्ड. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर थोडा वेळ मनन करणार आहोत आणि आजच्या संदेशाचा विषय आहे फेलोशिप किंवा सहभागिता. सहभागिता किंवा फेलोशिप. आता हा शब्द नव्या करारातला एक महत्त्वाचा मुख्य असा शब्द आहे जो आपल्याला नव्या करारात आढळतो. आणि जसं तुम्हाला माहीत असेल की नवा करार हा मराठीत नाही तर ग्रीक भाषेत मूळ भाषेत लिहिला गेला, नंतर त्याचा वेगवेगळ्या भाषेत अनुवाद झाला आणि जुना करार हिब्री भाषेत लिहिण्यात आला. तर ग्रीक भाषेमधला त्याचा शब्द आहे कोइनोनिया. सहभागिता म्हणजे ग्रीक भाषेत कोइनोनिया म्हणजे फेलोशिप किंवा सहवास किंवा संगती. म्हणजे आपल्या सर्वांमध्ये एक सामान्य असणे, हॅव्हिंग थिंग्स इन कॉमन, किंवा आपण सर्वांनी त्याच्यातून शेअर करणे किंवा वाटून घेणे, त्याला म्हणतात फेलोशिप किंवा सहभागिता. आणि म्हणून ख्रिस्ती विश्वासाचं एक महत्त्वाचं तत्व आहे. आता याविषयी नव्या करारात पवित्र शास्त्रात काय लिहिलेलं आहे, सहभागिता म्हणजे काय, कशासाठी, याविषयी आपण जरा थोडक्यात पाहूया. कोरिन्थीकरास पहिले पत्र याचा पहिला अध्याय आणि वचन 9. 1 Corinthians 1:9. या ठिकाणी पौल असा लिहितो, ज्याने स्वपुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्या सहभागित्वात तुम्हास बोलाविले, तो देव विश्वसनीय आहे. ज्याने आपल्या स्वतःचा पुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्या सहभागितेत तुम्हाला बोलावले. ज्यावेळेस आपण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला, आपण त्याच्याकडे आलो, परंतु त्याच्या अगोदर त्याने आपल्याला बोलावलेलं होतं. आणि सुवार्ता ही देवाची हाक आहे की त्याने आपल्यासाठी काय केले. आणि म्हणून कोणीतरी आपल्याला सुवार्ता सांगितली, आपण ती हाक ऐकली, आपण हो म्हटलो आणि त्याच्याकडे आलो. पण त्याच्याकडे कशासाठी आलो, हे आपण दर रविवारी चर्चला येतो किंवा एकत्रित फेलोशिप करतो, कशासाठी, त्याचा उद्देश काय. तर याचा उद्देश या नव्या वचनात सांगितलेला आहे की सहभागितेत आपल्याला बोलवलेला आहे. सहभागितेत अंडरलाईन करा. 1 Corinthians 1:9. आपल्याला देवाने कशासाठी बोलवलेलं आहे, कोणाबरोबर सहभागिता, त्याचा पुत्र. त्या वचनात काय दिलं, त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या सहभागितेत बोलवालेले की आपण त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या सहवासात सानिध्यात सहभागितेत राहावे. आमेन. म्हणजे बाय बिलिव्हिंग द गॉस्पल वी आर कॉल्ड इनटू द फेलोशिप ऑफ हिज सन. म्हणजे फेलोशिप किंवा सहभागिता हा देवाचा उद्देश आहे. कारण पापाची क्षमा ही झाली, आपण देवाकडे आलो, त्याचे पुत्र कन्या हे झालो. पण उद्देश काय आहे, योजना काय आहे, आपले प्रॉब्लेम सुटावेत हा आहे का, नाही. जगाच्या लोकांच्या दृष्टीने ते आहे. जसं डॉक्टरकडे जातात तसं प्रार्थना करा, म्हणजे त्यांना वाटतं काही जादू मंत्र आहे किंवा काहीतरी होईल आणि ते होऊन जाईल. हे नाही. सुवार्ता काय आहे, सुवार्ता आत्म्याच्या तारणाची सुवार्ता आहे. सुवार्ता काय प्रॉब्लेम सोडवणारी सुवार्ता नाही आहे. लक्षात. आजकाल आपण पाहतो की सुवार्तेच्या नावाखाली सुवार्ता बाजूलाच राहिली, लोक प्रार्थना करत आहेत. त्यांना वाटतं की प्रार्थना करून प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात, प्रार्थना करणं म्हणजे सुवार्ता सांगणं, असं ॲक्च्युली काही जणांना वाटतं. आणि ते त्यांना वचन पण माहीत नाही, देवाची इच्छा पण माहीत नाही, देव काय करत आहे, आपण कोण आहोत हे काहीच माहीत नाही. फक्त प्रार्थना करा, प्रार्थना करा, फक्त प्रार्थना करा. तर हे पण एक डायव्हर्शन, ही पण सैतानाची एक ट्रिक. त्याने आपल्याला असं साईड ट्रॅक केलेलं आहे आणि आपल्याला कळलेलं नाही की आपल्याला फसवलेलं आहे. आणि बरेच लोक फसलेले आहेत. वचन सोडून देवाकडे सोडून उद्देश काय की त्यांना वाटतं प्रार्थना म्हणजे प्रॉब्लेम सोडवणं. जसं आजारी पडल्यावर डॉक्टरकडे जायचं, जसं
प्रॉब्लेम आला की चर्चला जायचं, प्रॉब्लेम आला की प्रेयर करायचं. तसं नाही आहे. ते देवाचा उद्देश आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी काय केलं, त्याने आपल्याऐवजी पापाची शिक्षा भोगली, आपल्याला क्षमा उपलब्ध केली, आपली क्षमा केली. ती क्षमा आपण प्राप्त करून त्याच्या सहभागितेत यावं, त्याच्या संगतीत राहावं, हा उद्देश आहे. प्रेज द लॉर्ड. जसं मिस्र देशातून इस्रायल लोकांना काढलं, त्यांना फारोच्या गुलामगिरीतून मुक्त केलं, दास्यगृहातून. पण कशासाठी मुक्त केलं? करायचं म्हणून केलं नाही. तो प्रॉब्लेम तर सुटला, पण उद्देश फक्त मुक्त करण्याचा होता का? नाही. उद्देश काय होता की त्यांना कोणत्या तरी देशात देवाने नेमलेल्या ठिकाणी त्यांना घेऊन जावं, हा उद्देश होता. तुमच्या माझ्यासाठी उद्देश काय? हा म्हणतो माझा प्रॉब्लेम प्रार्थना करा, ती म्हणते प्रार्थना करा. तो उद्देश आहे का? नाही आहे. मुक्त केल्यानंतर, देवाकडे आल्यानंतर जे नेमलेलं ठिकाण, जो वतनाचा देश, तिथं आपण पोहोचावं. त्याने एका ठिकाणाहून त्यांना मुक्त केलं, नेमलेल्या ठिकाणी नेण्यासाठी. तसं आपल्याला पापापासून दूर करून आपली क्षमा केली, त्याच्या पुत्राने कन्या केलं. कशासाठी? नुसतं रविवार टू रविवार चर्चला येण्यासाठी नाही, नुसतं गेट टुगेदर टाईपसाठी नाही आहे. तर नेमलेलं ठिकाण, त्याचा नेमलेला उद्देश आपल्या जीवनासाठी तो पूर्ण व्हावा. तुमच्या माझ्यासाठी नेमलेलं जे ठिकाण आहे, त्या ठिकाणी आपण पोहोचावं त्याच्यासाठी. पण आपल्याला फक्त आपल्या प्रॉब्लेमचं पडलेलं असतं. साक्ष देताना आपण प्रॉब्लेमच्या साक्ष सांगतो की हां, मी देवाबरोबर आता जवळ चालायला लागलेलो आहे, मला आता वचन समजायला लागलेलं, मला माहीत नव्हतं काय चाललेलं आहे, पण आता मला थोडं थोडं कर. ही खरी साक्ष, ही खरी देवाबरोबरची वाटचाल सुरू. प्रॉब्लेम तर सुटणारच, पण तो आपल्याला चालवत नाही. तर पण काय झालं की बरेच जे सर्व लोक मिस्र देशातून निघाले, ते सर्वच वतनाच्या देशात पोहोचले का? काय झालं? मध्यंतरी 40 वर्षात त्या प्रवासामध्ये अनेकांनी कुरकुर केली, देवाला दोष दिला, मोशेला दोष दिला, प्रॉब्लेम आले तेव्हा, आणि म्हणून त्यांची प्रेत अरण्यात पडली असं शास्त्र सांगतं. तारण तर झालं, मिस्र देशातून तर निघाले, पण वतनाच्या देशात देवाने नेमलेल्या ठिकाणी पोहोचले नाहीत. ते मध्येच मरण पावले. तसं अनेक लोक देवाकडे वळतात, तारणात येतात, त्याचे पुत्र कन्या होतात, पापांची क्षमा, पण ह्या आयुष्यात जे नेमलेलं ठिकाण आहे, जो देवाचा प्लॅन आहे, तिथपर्यंत पोहोचत नाही, मध्येच मरून जातात. तो उद्देश काय आहे देवाचा? की वतनाच्या देशात नेमलेल्या ठिकाणी आपण पोहोचावं. त्याची प्रत्येकासाठी एक योजना आहे. ती योजना आपण ह्या पृथ्वीवर, ह्या जगात असताना पूर्ण करावी. पण आपल्याला आपल्या योजनेचं, आपल्या प्लॅनचं पडलेलं असतं. मी हे होईल, मी ते करेल, मी हे करेल, आणि ते होत नाही. तेव्हा आपण शरण यायचं, थांबवायचं आणि त्याला म्हणायचं की तुझी इच्छा माझ्या इच्छेप्रमाणे नाही, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. मग तो ते योजना घडवायला, नाही तर आपणच त्याच्या योजनेला आडतो. ही देवाची इच्छा असते. म्हणून द पर्पज ऑफ द गॉस्पल, सुवार्तेचा उद्देश काय आहे? फक्त तारण नाही, तर देवाच्या सहवासात, सहभागीतेत आपण यावं, संगतीत राहावं. प्रेज द लॉर्ड. आणि आज अनेकांना, अनेक विश्वासणाऱ्यांना हा उद्देश माहीत नाही. ते तेवढ्यातच खुश आहे की आमचा अमुक अमुक प्रॉब्लेम सुटला, अमुक अमुक देवाने केलं, हे दिलं, ते दिलं. तो उद्देश नाही आहे त्याचा. त्याचा उद्देश तुम्ही त्याच्याकडे वळून त्याचे पुत्र कन्या व्हावं आणि त्याने नेमलेल्या ठिकाणी पोहोचावं. हयातीत ह्या आयुष्यात असताना तुम्हाला कशासाठी जन्माला घातलं, तो उद्देश पूर्ण करावा, ही देवाची योजना आहे. म्हणून ह्याच्या पलीकडे आपण जरा पाहायला शिकायला पाहिजे की मला हे नव्हतं, हे मिळालं, मला बरं नव्हतं. ह्याच्या पलीकडे आहे की मी आता त्याच्याबरोबर चालायला लागलो, मला आता कळायला लागलं की का चर्चला यायचं असतं आणि का एकत्रित यायचं, का शास्त्र वाचायचं. ही खरी साक्ष. आमेन. तर हा उद्देश कळला. तर आज 2 प्रश्न महत्त्वाचे आपण पाहू की
सुवार्थेचा उद्देश नेमका काय आहे? व्हॉट इज द एंड पर्पस ऑफ द गॉस्पेल? आपण चर्चेस, लोक ॲक्टिव्हिटीजमध्ये बिझी आहेत, हे करा ते करा, चर्चचे प्रोग्राम, पण त्याच्यात सैतान काही वेळेस आपल्याला इतकं बिझी ठेवतो की आपण देवामध्ये वाढत नाही, पुढं जात नाही. आणि अनेकांना देवाने त्यांना कशासाठी बोलवलं आहे, इव्हन सेवकांना, पालकांना, त्यांचं कॉलिंग, त्यांचं दान काय हेच माहीत नाही. मी किती जणांना भेटतो, किती जणांचे फोन येतात की प्रार्थना करा पालक साहेब की मला कोणतं कॉलिंग येते मला समजावं, देवाने मला दाखव. अरे एवढ्या वर्ष तुम्ही काय करत आले? कॉलिंग नसताना काहीतरी करत नव्हते. म्हणजे आपण करत राहतो, पण जेव्हा वाटतं की हे माझं काम नाही आहे, काहीतरी कुठंतरी आहे, जेव्हा चुकल्यासारखं अतृप्त लागतं, म्हणजेच जे आपण करत आहोत त्याच्यात बिझी न राहता पुढचं पाऊल उचलून देवाला विचारायचं आणि ते करायचं. मग त्याच्यात खरंच सॅटिस्फॅक्शन, खरंच समाधान असतं. तर पहिला प्रश्न, व्हॉट इज द एंड वी सीक टू अचीव? आपण हे सर्व कशासाठी करत? आणि दुसरा प्रश्न असा की जो देवाचा उद्देश तो आपण कसा मिळवू शकतो, कसा तो पूर्ण करू शकतो? तो उद्देश काय आहे? सहभागिता किंवा फेलोशिप. समजता? आमेन म्हणा. उद्देश काय आहे? देवाचा उद्देश काय आहे? सहभागिता किंवा फेलोशिप. उद्देश काय आहे? देवाच्या सहभागितेत आपण रोज आहोत का? त्याच्या सहवासात रोज आहोत का? की रविवार ते रविवार, प्रेयर मीटिंग टू प्रेयर मीटिंग? नाही, रोज पाहिजे, रोज त्याच्या संगतीत पाहिजे. आता ही सहभागितेत राहण्यासाठी किंवा ह्या फेलोशिपमध्ये देवाच्या आणि असं देवाच्या लोकांच्या सहभागितेत येण्यासाठी काय आवश्यक आहे? 2 गोष्टी, उपदेश आणि शिक्षण, प्रीचिंग आणि टीचिंग. म्हणून कोणत्याही मंडळीमध्ये सर्वात महत्त्वाचा भाग कोणता असतो? प्रेज वर्शिप नाही, वाद्य वाजवणे नाही, साक्ष नाही, दुसरे प्रोग्राम नाही, ते आहेत महत्त्वाचे, पण सर्वात महत्त्वाचा विषय असतो प्रीचिंग, उपदेश करणे आणि शिक्षण देणे. कारण त्याच्याद्वारे आपल्याला देवाची इच्छा त्याच्या वचनातून कळते आणि कळल्यानंतर आपण काय करायला पाहिजे हे आपल्याला कळतं. नाही तर आपण भलतंच काहीतरी करत राहतो. आणि आज बरेच लोक तसं करत आहेत. जे ऍक्च्युली करण्यासाठी निवडलेलं ते नाही, ते वेगळं काहीतरी करत आहे. समजा मेकॅनिकलचं काम समजा त्यांचं आहे, पिंटू मामाचं आहे, मला त्याचं, पण मी जर त्यांचं काम करायला गेलो तर येईल का? नाही, मला जमणारच नाही. कारण माझे घडण किंवा माझं त्याच्यासाठी नाही आहे, किंवा ते माझं काम नाही करू शकणार. तर ज्याचं शिक्षण, ज्याचा कशासाठी घडवलेलं आहे, बनवलेलं आहे, तेच तो पूर्ण करतो. तसं आपल्याला कशासाठी तारणात आणलेलं आहे, कशासाठी निवडलेलं आहे हे कळल्यावर आपण आपोआप तेच करतो. आणि ते कळलं पाहिजे. पण ते कधी कळतं? संगतीत आल्यावर, देवाशी आणि देवाच्या लोकांच्या संगतीत. मग आता सांगा, म्हणून सैतान आपल्याला संगतीत येऊ देत नाही. फेलोशिप पासून तो आपल्याला दूर ठेवत असतो. सो द एंड पर्पस इज फेलोशिप. टीचिंग अँड प्रीचिंग आर ओनली द मीन्स. फक्त माध्यम आहे. शिक्षण देणं आणि उपदेश करणं हे माध्यम आहेत. ह्याच्याद्वारे आपण फेलोशिप किंवा संगतीत देवाच्या येऊ शकतो. मग आता चर्चलाच नाही आला तर उपदेश किंवा शिक्षण मिळेल का? आणि तेच जर नाही मिळालं तर देवाच्या सहभागितेत याल का? नाही. म्हणून जरी आपण ॲक्टिव्हिटीज केल्या, गाणे म्हटले किंवा समजा उपदेश पण होता, परंतु समजा त्या उपदेशातून काय समजलं, जर कोणाला काही समजलंच नाही तर काय उपयोग? जर एवढं टीचिंग, एवढे उपदेश, एवढ्या बायबल स्टडीज ऐकल्या आणि जर कोणीतरी प्रश्न विचारला आणि वेड्यासारखा भलतंच काहीतरी उत्तर दिलं
तर एवढे उपदेश ऐकून काय फायदा झाला का? म्हणजे ऐकलंय पण समजलं नाही. म्हणून परीक्षा किंवा टेस्ट कशासाठी असते? जे काही शिकलेत मुलं त्याच्यातला किती समजलं याच्यासाठी टेस्ट असते. प्रॉब्लेम कशासाठी असतात? प्रॉब्लेम ह्या टेस्ट आहेत, अडीअडचणी कशासाठी आहे की जे तुम्ही वचन ऐकलं, जो विश्वास ठेवला, त्याच्यातलं तुम्हाला किती समजलं आणि किती तुम्ही विश्वासाने करू शकता याच्यासाठी ते असतं. पण आपल्याला हे कळतच नाही. पण ते कधी कळत? जर बायबल स्टडीला बसलो, उपदेश ऐकलं तर कळत. म्हणून जे दोन प्रश्न महत्वाचे हे की व्हॉट इज द एंड पर्पज ऑफ द गॉस्पल? सुवार्तेचा अंतिम उद्देश काय? सुवार्तेचा उद्देश आहे सहभागितेत येणं देवाच्या आणि देवाच्या लोकांच्या. लिहून घ्या पॉइंट. आणि दुसरा प्रश्न असा की आपण तो उद्देश पूर्ण करत आहोत का? आणि व्याख्या नाही. समजा 21 वर्षापासून हे चर्च सुरू झालं, देवाने कार्य केलं, मग आपण तो उद्देश पूर्ण करत आहोत का? देवाच्या सानिध्यात, एकमेकांच्या सानिध्यात राहण्याचा, देवाची सुवार्ता गाजवण्याचा. हा प्रश्न आहे की आपण फक्त येतोय, एकमेकाला भेट देऊन जातोय. कशासाठी यायचं? कशासाठी चर्च? कशासाठी हे? तर कशासाठी? सहभागितेत येण्यासाठी, देवाच्या आणि एकमेकांच्या. कारण सहभागितेत संगतीत आल्यावर आपल्याला त्याचा उद्देश, त्याचा प्लॅन कळतो की आपल्याला कशासाठी निवडलेलं आहे, आपल्याला कोणतं दान दिलेलं आहे, आपल्याला ह्या जगात असताना काय कार्य करायचं आहे जर दिलं असेल तर हे कळवून. तर 1 कोरिंथी 1:9 मध्ये सांगितलंय की ज्याने स्वपुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्या सहभागितेत तुम्हाला बोलावले तो देव विश्वसनीय आहे. त्या देवाने आपल्याला येशू ख्रिस्ताच्या सहभागितेत बोलवलेला आहे. नुसतं पापाची क्षमा होण्यासाठी नाही, पुत्र कन्या होण्यासाठी नाही, तर पुत्राने कन्या झाल्यावर, पापाची क्षमा झाल्यावर, तारण झाल्यावर त्याच्या सहवासात, त्याच्या सानिध्यात राहण्यासाठी, त्याच्या लोकांच्या संगतीत राहण्यासाठी बोलावलेला आहे. मला माहिती आहे जास्त लोक आम्ही नाही म्हणतात, पण हा तो उद्देश आहे चर्चचा. सहभागिता देवाशी आणि देवाच्या लोकांची. की जे तारण, ज्या देवाने माझं तारण केलं त्याने तुमचं तारण केलं. जो पवित्र आत्मा मला दिला तोच तुम्हाला दिलेला आहे. बरोबर? मग आपल्यामध्ये कॉमन किंवा सारखं समान काय आहे? एक आत्मा आणि एकच तारण. माझं जास्त तारण झालं, तुमचं कमी, असं आहे का? नाही. समान आपल्यामध्ये काय आहे की जसं तुमची क्षमा झाली, माझी क्षमा झाली, जसं तुमच्यावर देवाचा प्रेम तसं माझ्यावर. आमेन. तर हे आपण एकमेकांशी शेअर करणं, वाटून घेणं, ही सहभागिता आहे. ह्या सहभागितेत त्यांनी बोलवलेलं आहे. द गॉस्पल इज अन इन्व्हिटेशन टू सॅल्वेशन. सुवार्ता काय आहे? देवाचं आमंत्रण. देवाच्या सहभागितेत लोकांनी यावं, देवाच्या निवडलेल्या लोकांनी. हे देवाचं आमंत्रण आहे, इन्व्हिटेशन आहे. सुवार्ता म्हणजे काय? इन्व्हिटेशन. सुवार्ता म्हणजे काय? सुवार्ता म्हणजे काय? आमंत्रण. जेव्हा आपण सुवार्ता सांगतो की देवाने, येशू ख्रिस्ताने हे तुमच्यासाठी केलेलं आहे, आणि जेव्हा ते प्रतिसाद देतात म्हणजे ते देवाचं आमंत्रण स्वीकारतात. हे इन्व्हिटेशन आहे. हे सर्व जगासाठी, सर्व जाती धर्मासाठी आहे, कारण सर्व जगाचा निर्माण करता देव एक आहे. गॉस्पेल इज अन इन्व्हिटेशन. कशासाठी? की ख्रिस्ताच्या देवाच्या सहभागितेत आपण यावं, परत एकदा देवाशी जोडलं जावं. आणि जेव्हा आपण आपल्या पापांची क्षमा होते तेव्हा आपण देवाशी जोडला जातो, तेव्हा खरं जीवन सुरू. तो कोणी पैशाच्या मागं, कोणी एंटरटेनमेंटच्या मागं, कोणी कशाच्या मागं, कोणी नाव, किंवा हे मिळालं की मी सुखी होईल, ते मिळालं तर मी सुखी होईल. पण नक्की काय पाहिजे, कशाने सुखी होईल हे माहीत नसतं. पण जेव्हा कळतं की अरे ज्याने मला निर्माण केलेलं आहे त्या निर्माणकर्त्याशी मी जोडला गेलो, त्याची ओळख झाल्यावर मग खरं लाईफ सुरू होतं.
तो कळल्यावर आपण कोण आहोत ते आपल्याला कळतं. आपण इथं पृथ्वीवर कशासाठी आहोत हे कळतं. की आपण फक्त काहीतरी काम धंदा करायचं, लग्न करायचं, कुठेतरी राहायचं, मरून जायचं असं नाही, तर त्याची इच्छा पूर्ण करायला त्याने ह्या जगात पृथ्वीवर आपल्याला ठेवलेलं हे आपल्याला कळतं. मग आपले विचार बदलले जातात. विचार बदलले की आचार बदलले जातात, वागणूक बदलली जाते. आपण वेळेसारखं कशाच्याही मागं पळत नाही. आपल्याला कळतं की अरे हा देवाचा उद्देश, ज्याच्यासाठी त्यांनी माझ्यासाठी जीव दिलाय, मला रक्ताने विकत घेतात, मी कशाला त्या उधळ्या पुत्रासारखा त्या डुकरं जातो. मी कोणाचा पुत्र आहे, माझ्या बापाच्या घरी एवढं आहे आणि मी तर डुकरं जातो. मग कळतं, मग आपण शुद्धीवरती अरे मग आपण उठून म्हणतो, जसं तो म्हटलं मी उठून आपल्या बापाकडे जाईन, मग आपण म्हणतो मी उठून माझ्या स्वर्गीय बापाकडे जाईन. मग आपण त्याच्याकडे वळतो ना, माणसाचं तारण. कळलं पाहिजे की मी कोणाचा पुत्र आहे, मी कुठं असायला पाहिजे, पण मी डुकरं जातो. मी गरिबी दारिद्र्यात राहतोय, प्रॉब्लेम आहे, मी व्यसनाधीन आहे, पण मी कोणाचा पुत्र आहे, त्याचा पुत्र आहे. माझ्या बापाच्या घरी नोकर चाकर तो म्हटला माझ्यापेक्षा चांगल्या याच्यात राहतात आणि मी इथं मला कोणी खायला देत नाही. देवाचे सेवक नोकर चाकर चांगले राहतात आणि मी अशा रीतीने हे करतो. हे कळल्यावर तो शुद्धीवर आला. आता योहानाने याच्याबद्दल काय सांगितलं आपण पाहू. योहानाचे पहिले पत्र, नव्या काळाच्या थोडंसं शेवटी योहानाचे पहिले पत्र, फर्स्ट जॉन, द लेटर ऑफ फर्स्ट जॉन. तर सुवार्तेचा उद्देश आहे आपण देवाच्या सानिध्यात यायला, देवाच्या सहवासात येणं. सुवार्तेचा उद्देश काय आहे बोला. आपण त्याच्या सहभागीतेत राहणं, त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या सहभागीतेत येणं, हा उद्देश. कारण झालं, पापाची क्षमा झाली, मी त्याचा ठीक आहे, आनंद आहे, पण उद्देश काय आहे, त्याच्या सानिध्यात राहणं, त्याच्या सहभागीतेत राहणं. आता फर्स्ट जॉन, योहानाचे पहिले पत्र, ज्याचा पहिला अध्याय आणि पहिल्या वचनापासून तो काय लिहितो बघा. जे प्रारंभापासून होते, जे आम्ही ऐकले आहे, जे आम्ही आपल्या डोळ्याने पाहिले आहे, जे आम्ही निहाळले व स्वहस्ते चाचपिले, त्या जीवनाच्या शब्दाविषयी आम्ही सांगतो. ही योहानाची स्टाईल. तो प्रभू येशूला शब्द म्हणतो शुभवर्तमानात, त्याचे पत्र लिहिण्याचे. तो म्हणतो जे आम्ही आमच्या डोळ्याने पाहिलं, जे आम्ही हाताने चाचपून पाहिलं, ज्याच्यासोबत आपण राहिलो, ज्याने काय केलं ते आम्ही पाहिलं, आम्ही त्याचे साक्ष आहोत, ते आम्ही तुम्हाला सांगतो. त्या शब्दाविषयी, जीवनाच्या शब्दाविषयी, ते जीवन प्रगट झाले ते आम्ही पाहिले आहे. मग दुसरं तो म्हणतो, प्रभू येशू ख्रिस्ताला दुसरा शब्द तो वापरतो, जीवन. आणि योहानाच्या शुभवर्तमानात प्रभू येशूने काय म्हटलं ते त्यांनी लिहिलं की मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. हे दुसऱ्या कोणत्या शुभवर्तमानात आढळतं का? योहानाचे आढळतं. योहानाचे आवडते शब्द आहे जीवन, प्रकाश, साक्ष. म्हणून तो म्हणतो, आणि शब्द तो म्हणतो की ते जीवन प्रगट झाले ते आम्ही पाहिले आहे व त्याची साक्ष देतो. कोणाची साक्ष देतो? ते जीवन म्हणजे त्या प्रभू येशूची साक्ष देतो. त्याच्याबद्दल आम्ही सांगतो, आमच्या स्वतःबद्दल नाही. मी असं होतो, तसं होतं, माझा हा प्रॉब्लेम होतो, हे आम्ही सांगत नाही. तो म्हणतो त्याने काय केलं आमच्यासाठी ते आम्ही सांगतो. तो कोण आहे ते आम्ही सांगतो. साक्ष ही त्याची आहे, त्याने आपल्यासाठी काय केलं. आणि पुढे तो काय म्हणतो बघा, ते सार्वकालिक जीवन पित्याजवळ होते व आम्हाला प्रगट झाले. प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह किंवा देवाबरोबर होता आणि शब्द देव होता. म्हणून तो या ठिकाणी म्हणतो की ते जीवन पित्याजवळ होते, ते आम्हाला प्रगट झाले, हे तुम्हाला कळवतो. आम्ही आमच्या स्वतःचं सांगत नाही. तो म्हणतो आम्ही त्याच्याबद्दल सांगतो की तो जीवन आहे, जो शब्द आहे. आणि मग तिसरं वचन, जे आम्ही पाहिले व ऐकले आहे ते तुम्हाला यासाठी कळवतो की. आता कशासाठी हे पत्र लिहित आहे, कशासाठी कळवतो आहे?
यासाठी कळवतो की तुमचीही आमच्याबरोबर भागी व्हावी किंवा सहभागिता व्हावी. भागी किंवा सहभागिता अंडरलाईन करा. योहानाचं पत्र लिहिण्याचा उद्देश काय आहे? सहभागिता. काय उद्देश आहे? तो म्हणतो आमची त्याच्याबरोबर सहभागिता आहे, तशी तुमची आमच्याबरोबर व्हावी आणि आपल्या सर्वांची त्याच्याबरोबर व्हावी, ही आमची इच्छा आहे. म्हणून चर्च किंवा फेलोशिप, बायबल स्टडी हे कशासाठी असते? एकत्रित येणं, फक्त गेट टुगेदर नाही, सहभागिता त्याच्याशी आणि एकमेकांशी. कारण हा देवाचा उद्देश आहे. म्हणून शास्त्रात त्यांनी म्हटलं की तुमचे एकत्रित मिळणे सोडू नये. एकत्रित आल्याने तो वेगळ्या रीतीने आपल्यामध्ये हजर असतो, म्हणजे आपण त्याच्याशी सहभागिता करतो पवित्र आत्म्याने आणि एकमेकांशी पण सहभागिता होतो. हा देवाचा उद्देश आहे. आणि म्हणून सैतान ते होऊ दे. मग कोणी म्हणतं मला काम आहे, कोणी म्हणतं असं झालं तसं, काहीतरी करून तो आपल्याला सहभागितेतून दूर ठेवतो. पण जर आपल्याला कळलं, जर आज तुम्हाला कळलं की हा देवाचा उद्देश आहे, तर तुम्ही ठामपणे म्हणाल की मी त्याची सहभागिता मिस करणार नाही. बंधूंचे मिळणे किती मधुर आहे. स्तोत्रकर्ता म्हणतो तेथे परमेश्वराने आशीर्वाद देण्याचे ठरवले. कुठे? तेथे. तेथे म्हणजे कुठे? जिथे बंधू भगिनी त्याच्या नावात एकत्रित येतात तेथे. म्हणजे एकटं घरी प्रार्थना केली, शास्त्र वाचलं तर आशीर्वाद मिळणार नाही असं नाही, पण एकत्रित असताना ते मिळतं, तो वेगळा अनुभव, वेगळा आशीर्वाद असतो. एकत्रित आल्यानंतर जी देवाची उपस्थिती असते ते वेगळं असतं. कॉर्पोरेट अनॉइंटिंग. आपण थंडावलेला असतो, कोमट असतो, पण एकत्रित आल्यानंतर आपण चर्चला येताना कधी कधी एकदम चेहरे, आणि मग जातानाचे चेहरे कसे असतात? एकदम फुललेले असतात. का बरं? कारण आत्मा उल्हासित झालेला, जीव त्याचा तवाना होतो म्हणून. आणि तो कधी होतो? सानिध्यात एकत्रित आल्यानंतर. तर हा देवाचा उद्देश आहे की आपण सहभागी द्या. तिसऱ्या वचनात तो म्हणतो की यासाठी कळवतो की तुमची आमच्याबरोबर सहभागिता व्हावी. आपली भागी तर पित्याबरोबर व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्याबरोबर आहे. तो म्हणतो आमची सहभागिता पिता आणि पुत्र त्यांच्याबरोबर आहे, पण तुमची आमच्याबरोबर असावी आणि आपले सर्वांची आपण त्याच्याबरोबर असावी, म्हणून तुम्हाला हे आम्ही कळवतो. नाही समजलं? हे रेव्हलेशन आहे. आजचा मेसेज आहे प्रकटीकरण. हे कॅच करा, हे सत्य कॅच करा. आता सृष्टीच्या निर्मितीपूर्वी, जगाच्या निर्मितीपूर्वी पिता, पुत्र, पवित्र आत्मा हे एकमेकांच्या सहवागात होते, सहवासात होते. प्रारंभी उत्पत्ती 1:1 मध्ये सांगितलं, पाहू नका, प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी निर्माण केली. देवाचा आत्मा जलाशयावर तळपत होता आणि देव बोलला. नव्या करारात सांगितलं की येशू ख्रिस्ताच्या द्वारे अवघे झाले. म्हणजे उत्पत्ती 1:1 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त पण त्यावेळेस हजर होता, देवपिता पण होता, पवित्र आत्मा पण होता. म्हणजे जग निर्माण करण्यापूर्वी हे तिघं एकमेकांच्या सानिध्यात होते. हजारो वर्षापासून त्यांची सहभागिता, त्यांची फेलोशिप एकमेकांशी आहे. आणि ते जसे एक आहेत, सहभागितेत आहेत, त्यांच्या सहभागितेत देवाने माणूस निर्माण केला. आपल्या प्रतिमेचा आपण मनुष्य निर्माण करू की तो आपल्याशी सहभागिता करू शकेल. म्हणून माणसाला, तुम्हाला मला कशासाठी निर्माण केले? माणसाच्या जीवनाचा उद्देश काय आहे की ज्याने आपल्याला निर्माण केलं त्याच्या सहभागितेत आपण. पण माणसाने बंडखोरी केली, पाप केलं, तो संबंध तुटला, माणूस देवापासून डिस्कनेक्ट झाला. आणि येशू ख्रिस्ताने जगात येऊन माणसाच्या पापाची शिक्षा भोगली, परत माणसाला कनेक्ट होण्याचा मार्ग मोकळा केला. म्हणून येशू ख्रिस्तावर विश्वासाने माणूस परत देवाशी कनेक्ट होतो. हा देवाचा उद्देश आहे. पण लोकांना काय सांगता, हा प्रॉब्लेम आहे ना, तुम्ही चर्चला आम्ही प्रार्थना करू, ही सुवार्ता नाही आहे.
ही दिशा भूल आहे. मी तुम्हाला सांग, प्रार्थना करा, विश्वास धरा, ही काही सुवार्थ आहे. अरे हे प्रभू येशूने तुमच्यासाठी केलेले आहे. तुम्ही आणि मी पापी आहोत. पापामुळे आपला संबंध देवाशी तुटलेला आहे. आपल्याला नरकाची गरज आहे, आपल्याला शिक्षेची गरज आहे. पण आनंदाची गोष्ट की येशू ख्रिस्ताने शिक्षा भोगलेली ही सुवार्थ सांगायची आहे. काय सांगतोय आपण? काही पण सांगतो, शास्त्र वाचा, चर्चला या, विश्वास धरा, ही काही सुवार्थ आहे नाही. कसं काय जगाने विश्वास ठेवायचा? आपल्याला धड नीट नाही माहीत, आपण दुसऱ्याला काय सांगायचं? म्हणून आपल्याला माहित पाहिजे की सुवार्थ देवाचं आमंत्रण आहे मानव जाती. आपण आमंत्रण द्यायचं, इन्व्हिटेशन आहे. बघ, देवाने इन्व्हिटेशन दिलेले, आम्ही ते इन्व्हिटेशन आमंत्रण स्वीकारले. तुम्हाला पण आमंत्रण आहे, तुम्हाला पण आहे, तुम्हाला पण, तुम्ही पण येऊ शकता. ही सुवार्थ की तुम्ही तर येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला तर तुम्ही देवाशी जोडून त्याचे पुत्र आणि कन्या होऊ शकता. तुमची देवाशी सहभागी नाही. पण आम्ही पापी असू द्या, तुमच्या सर्व पापांची क्षमा त्यांनी केली नाही. पण तुम्हाला माहित नाही आम्ही काय केलं, काही केलेलं असू द्या, त्यांनी तुमची क्षमा केलेली आहे. ही सुवार्थ सांगायची. पण सैतानाने ट्रिक काय केली की चर्चला सुवार्थ सांगू देत नाही. प्रार्थना करा, लोकांसाठी प्रार्थना करा, प्रार्थनेकडे लोकांना बोलवलं नाही. म्हणून कोणी प्रार्थनेला आणत नाही. पहिल्याने सांगतो की तुम्ही त्यांना सुवार्थ सांगितली का? प्रार्थना जागो नाही. त्यांना वाटतं कोणीतरी प्रार्थना करेल, काहीतरी होईल. त्यांना काहीच आयडिया नसते की काय चर्च काय, काय काय देव काय, सुवार्थ. म्हणून हे क्लिअर करायचं असतं, गॉस्पल, सुवार्थ, की देवाने काय केलेलं. आणि मग तो म्हणतो की ह्यासाठी तुमची आमच्याबरोबर सहभागिता व्हावी. आणि हे झाल्यावर काय होईल? 4थं वचन, पहिले योहान 1 आणि वचन 4, तुमचा आमचा आनंद पूर्ण व्हावा म्हणून आम्ही हे लिहितो. तर खरा आनंद कशामध्ये असतो? जोपर्यंत जो आपला निर्माण करता त्याच्याशी आपण जोडले जात नाही. आपण किती जगी गोष्टीत आनंद केला तरी तो तात्पुरता आनंद असतो. थोड्या वेळाने, थोड्या दिवसांनी आपल्याला असं वाटतं की नाही, परत आपल्याला बोर व्हायला लागतं. का? कारण आपण घडवलं कशासाठी? आपला एक पाय देवाचा आहे, आत्मा, श्वास मोकळा. तो आत्मा देवाशी जोडला गेल्याशिवाय खरा आनंद मिळत नाही. लोक व्यसन करतात, आनंद मिळत, तात्पुरता आनंद मिळतो. एंटरटेनमेंट करतात, काहीतरी कशात हे मिळतो, पण तो खरा आनंद, टिकणारा आनंद नाही. खरी शांती, खरा आनंद कधी आहे की जेव्हा आपण देवाशी जोडले जातो. म्हणून तो 4थ्या वचनात म्हणतो की तुमचा आनंद, आमचा आनंद पूर्ण व्हावा म्हणून आम्ही हे लिहितो. म्हणजे जेव्हा आपण सहभागितेत येतो देवाच्या आणि एकमेकांच्या, तेव्हा आपला खरा आनंद होतो, तो पूर्ण होतो. म्हणजे देवाने आपल्याला त्याच्या सहभागितेत बोलवलेलं आहे. सुवार्थ ही देवाच्या सहभागितेत येण्याचं आमंत्रण आहे. देव म्हणतो की पिता, पुत्र, पवित्र आत्मा, आम्ही जसे एकमेकांच्या सहवासात आहोत तसं तुम्ही आमच्या सहभागितेत या. हा देवाचा उद्देश आहे. आणि हीच प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताने जेव्हा केली गेतसेमने बागेत योहान 17 मध्ये, त्यांनी सांगितलं की मी व पिता एक आणि तसे त्यांनी एक व्हावे, एक व्हावे. मग 5वं वचन, पहिले योहान 1:5, जो निरोप आम्ही त्याच्यापासून ऐकला आहे तो तुम्हाला सांगतो, तो हाच आहे की देव प्रकाश आहे, त्याच्या ठायी मुळीच अंधार नाही. जो निरोप किंवा जो संदेश आम्ही ऐकला, निरोप हा शब्द अंडरलाईन करून त्याच्या बाजूला लिहा संदेश. तो काय आहे की देव प्रकाश आहे, अंधार नाही आहे. अंधाराचे कर्म, अंधाराचे कृत्य, देव प्रकाश आहे, त्याच्यात मुळीच अंधार नाही. म्हणजे जेव्हा आपण देवाच्या सहभागितेत येतो तेव्हा आपण प्रकाशात येतो. म्हणून प्रभू येशूने म्हटलं की मी जगाचा प्रकाश आहे, जो मला अनुसरतो तो अंधारात चालणार नाही, त्याला जीवनाचा प्रकाश आहे. म्हणजे जोपर्यंत माणूस येशू ख्रिस्ताकडे वळत नाही तोपर्यंत तो अंधारात असतो.
तो किती शिकलेला असो, सुसंस्कृत असो, किती धार्मिक असो, तो अंधारात असतो. पण जेव्हा येशू ख्रिस्ताकडे वळून देवाशी कनेक्ट होतो तेव्हा तो अंधारातून प्रकाशात येतो. चर्चला कोणी येऊ शकतो, शास्त्र कोणी वाचू शकतो, गाणे कोणी म्हणू शकतो, पण येशू ख्रिस्ताकडे येऊन पश्चाताप करून त्याच्याशी जोडलं जाणं म्हणजे प्रकाशात येणं. म्हणून तो म्हणतो की देव प्रकाश आहे, त्याच्या ठाई मुळीच अंधार नाही. म्हणजे अंधार आणि प्रकाश हे एकत्र राहू शकतात का? अंधार आणि प्रकाश एकत्र राहू शकतात का? अंधार असतो पण थोडासा जरी लाईट लावला तरी तो अंधार दूर होतो. थोडं जरी वचन समजलं तरी तो अंधार दूर व्हायला लागतो. जसं झिरोचा बल्ब लागला, मला थोडंसं कळायला लागलं म्हणजे काय, झिरोचा बल्ब. अरे पण पूर्ण अंधार काळोख होता, त्याच्यात थोडासा तरी प्रकाश पडलाय ना, म्हणजे प्रकाश आलेला आहे, म्हणजे अंधार दूर व्हायला लागलेला. आणि म्हणून देवाने निर्मितीच्या वेळेस पहिल्याने काय केलं, अंधार प्रकाशापासून वेगळा केला. किती जणांनी ऐकलं मी काय बोललो. देवाने सगळ्यात सुरुवातीला जग निर्माण करण्याच्या अगोदर काय केलं, अंधार आणि प्रकाश हे वेगळे केले, कारण ते एकत्र राहू शकत नाही. 6 वचन, त्याच्याबरोबर आपली भागी आहे असे जर आपण म्हणतो आणि अंधारात चालतो तर आपण खोटे बोलतो, सत्याने वागत नाही. आपण म्हणतो की आम्ही देवाचे आहोत, आम्ही पण रोज प्रार्थना करतो, आम्ही पण चर्चला होतो, आम्ही पण जर अंधारात चालतो तर आपण खोटे बोलतो, आपल्या काही सत्य नाही. आणि काही जण तसं करतात, बोलतात, परंतु म्हणून शास्त्र म्हणते फळावरून झाडाची परीक्षा होते. चांगल्या झाडाला वाईट फळ येत नाही, वाईट झाडाला चांगलं फळ येत नाही. काय म्हणतो हे नाही, काय फळ आहे जीवनाचं, काय साक्ष आहे हे महत्वाचं आहे. कशी वर्तणूक, वागणं, जर खरंच तारण झालेलं आहे तर वागणूक कशी आहे, बोलणं कसं, वागणं कसं आहे, याच्यावरून दिसून हे फळं आहेत. हे जर फळत नाही, द्वेष, मत्सर, मतभेद, तर तारण झालेलंच नाही असंच म्हणायला पाहिजे. देवाचा अनुभव अजून अंधारातच आहे असंच म्हणावं लागेल. कारण प्रकाशात आलं तर ह्या गोष्टी राहत नाही. म्हणून 6व्या वचनात सांगितलं की त्याच्याबरोबर आपली भागी आहे असे जर आपण म्हणतो तर आपण अंधारात चालतो, आपण खोटे बोलतो, सत्याने वागत नाही. इतकं स्पष्ट आहे. दुसऱ्या अध्यायाच्या 9व्या वचनात काय लिहिलं, 1 योहान 2:9, मी प्रकाशात आहे असे म्हणून जो आपल्या बंधूचा द्वेष करतो तो अजून अंधारातच आहे. मी प्रकाशात असं म्हणायचं, तुमचा द्वेष करायचा, त्यांचा द्वेष करायचा, म्हणजे काय, अंधारातच आहे. स्पष्ट वचन आहे. जो प्रकाशात आहे असे म्हणून आपल्या बंधूचा किंवा भगिनीचा द्वेष करतो तो अंधारातच आहे. तो जरी चर्चला येत असला, बायबल वाचत असला तरीही म्हणून कोण काय म्हणतं, कोण काय इम्प्रेशन मारतं हे महत्वाचं नाही, फळावरून झाडाची परीक्षा. कॅरेक्टर इज द टेस्ट. तुमच्या जीवनाची फळ देवाच्या सहभागीत तुम्ही आपोआप चर्चला, तुम्हाला आपला आपोआप ओढ लागेल. देवाशी जोडले गेले तुम्ही आपोआप वचनात राहा, तुम्ही आपोआप प्रार्थना करा. पण ते नाही, याच्यावरच समजतं की तुम्ही देवाच्या सहभागी नाही, तुम्ही अंधारात आहात. हे योहानाला सांगा. ही टेस्ट आहे, अंधारात का प्रकाशात. आता 7वं वचन वर्स 7, पण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालतो तर आपली एकमेकाबरोबर भागी आहे. इकडे बघा, सुवार्तेवर विश्वास ठेवल्यावर, प्रभूशीकडे वळल्यावर आपली देवाबरोबर भागी होते, देवाशी आपण जोडले जातो, बरोबर. पण ह्या वचनात सांगितलं आहे की तो प्रकाशात आहे असे जर आपण प्रकाशात चालतो तर आपली एकमेकाबरोबर भागी आहे. मग असं जर आपण देवाशी जोडलं गेलो
तर जे देवाचे लोक आहेत त्यांच्याशी आपण असे पण जोडले जाऊ. नाही, पण मला चर्च आवडत नाही, मला चर्चला यायला आवडत म्हणजे मी देवाशी जोडला गेलेला नाही. कारण मी जर जोडला गेला असेल, मी जर शास्त्र वाचत असेल, माझा जर विश्वास, मला कळलं की देवाशी जोडलं गेलं म्हणजे देवाच्या लोकांशी पण जोडलं गेलं पाहिजे, देवाच्या लोकांशी पण सहभागितेत राहायला पाहिजे. आणि मग ते आपोआप होतं, सांगावं लागत नाही तुम्ही का बरं चर्चला नाही, तुम्ही का बरं नाही आले. नाही आले म्हणजे याचा अर्थ काय की त्यांची सहभागिता देवाबरोबर नाही. म्हणून ह्या वचनात सांगितलं की जर आपण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालतो तर आपली एकमेकाबरोबर भागी आहे. पण जर प्रकाशात जर चालत नाही तर एकमेकाबरोबर सहभागिता राहील का? नाही. इतकं क्लिअर कट आहे. प्रकाशात चाललो तर आपोआप एकमेकांच्या सहभागी, पण प्रकाशात जर चालत नाही तर आपण म्हणू शकतो काय कधी पण जाऊ शकतो, काय दर रविवारी गेलंच पाहिजे का, असं काही पण सांगून काही पण कारण सांगतो. म्हणजे आपण फळावरून हे दाखवून देतो की मी त्याच्या सहवासात नाही आहे, मी त्याच्याकडे वळलेलो नाही. पण जेव्हा आपण एकत्रित येतो सहभाग, आपण दाखवतो की हां माझी त्याच्याबरोबर सहभागिता आहे म्हणून माझी एकमेकाबरोबर आहे. नाही. आता आणि मग पुढं काय सांगितलंय, आणि त्याचा पुत्र येशू याचे रक्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करते. वर्स 7 7वं वचन. सहभागितेसाठी दोन गोष्टी आवश्यक आहेत. पॉइंट 2 एसेन्शियल्स फॉर फेलोशिप. पहिलं वॉकिंग इन द लाईट, प्रकाशात चालणे. दुसरं त्याच्या रक्ताने शुद्ध होत राहणे. पॉइंट 2 एसेन्शियल्स फॉर फेलोशिप. 1 walking in the light, 2 cleansed by the blood. जर आपल्याला देवाच्या आणि एकमेकांच्या सहभागीत राहायचं असेल तर पहिली गोष्ट काय, प्रकाशात चाललं पाहिजे. प्रकाशात चाललं म्हणजे काय, देवाचं वचन हा प्रकाश. रोज वचन वाचणं, वचनात राहणं. अंधकारचे कृत्य, अंधकाराच्या लोकांपासून लांब राहणं म्हणजे प्रकाशात. आणि त्याच्या रक्ताने शुद्ध, आणि त्याचा पुत्र याचे रक्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करीते अंडरलाईन करून तिथं ओरिजिनल ट्रान्सलेशन करीत राहते. हिज ब्लड कंटिन्यूज टू क्लेन्स अस फ्रॉम ऑल सिन. जसं रोज आंघोळ करावी लागते तसं रोज आपल्याकडून चुका पाप होतात, बोलण्याने वागणे होतात ना. मग जसं रोज आपल्याला आंघोळ करतो आपण शुद्ध स्वच्छ होण्यासाठी, तसं रोज प्रभू येशूच्या रक्ताने शुद्ध होणं गरजेचं आहे. ते पाप चुका कबूल करणं गरजेचं आहे. आठवड्यात तो आठवडा नाही, रविवारी इथं आल्यानंतर मग गाणं म्हण नाही, रोज रोज आंघोळ रोज आहे तसं रोज. आणि मग जेव्हा आपण कबूल करतो त्याचं रक्त आपला शुद्ध करीत राहतो. आपण बाहेर जातो, घाण होतो, मळीन होतो, परत आंघोळ करतो, स्वच्छ होतो. तसं आपण बाहेर जातो, काही बोलतो, काही विचार येतात, त्याच्या आपण क्षमा मागतो, त्याच्या रक्ताने आपण शुद्ध होतो. म्हणून सहभागितेसाठी दोन गोष्टी आवश्यक आहेत, प्रकाशात चालणे आणि त्याच्या रक्ताने शुद्ध होत राहणे. आणि जर आपण प्रकाशात चालत राहिलो तर दोन गोष्टी होतात. आपण आपली एकमेकाबरोबर सहभागिता राहते, फेलोशिप राहते एकमेकांबरोबर, आणि प्रभू येशूचं रक्त आपल्याला शुद्ध करीत राहतं. पण आपण जर एकमेकांच्या सहभागितेत नाही, याचा अर्थ आपण प्रकाशात चालत नाही. आणि सहभागितेत नाही म्हणजे प्रकाशात नाही, आउट ऑफ फेलोशिप, आउट ऑफ लाईट. आणि महत्त्वाचं हे की द ब्लड डज नॉट क्लेन्स इन द डार्क, ब्लड क्लेन्सेस ओनली इन द लाईट. प्रभू येशूचं रक्त प्रकाशात असल्यावरच शुद्ध करते, अंधकारात पापात राहिल्यावर शुद्ध करत नाही. नाही ते चुकीचं आहे, नाही मला ते आवडत नाही, मला तो आवडत नाही, मला हे आपण द्वेष धरणं, मत्सर धरणं, अशाने आपण देवाच्या आणि एकमेकांच्या सहभागितेत राहू शकत नाही. मग चर्चला येऊन उपदेश ऐकून काही फायदा होत नाही. म्हणून काही जण वाढत आहेत, पुढं जात आहेत, काही जण वर्षानुवर्ष तेवढे तसेच आहेत. त्याचं कारण काय, हे एकच वचन, एकच बी, एकच सर्व, एकच आत्मा कार्य करणार. पण असं का होतं, त्याच्यामुळं होतं.
प्रेज द लॉर्ड. मग आपण जर अंधकारात असलो, पापात राहत असलो, आपल्याला जे माहिती आहे नाही करायला पाहिजे ते करत असलो, किती म्हणलं येशूच्या नावात, येशूच्या नावात, येशूच्या रक्ताने, येशू रक्त जे, ते रक्त किती केलं तरी ते रक्त शुद्ध करीत नाही. मी तुम्हाला सांगतो, तो दुरात्मा जाणार नाही. का? कारण त्यांना माहिती की हा अंधकारात राहतो, याला अंधारात राहायला, पापात राहायला आवडतं, याला प्रकाशात नको आहे. मग किती रक्त जे रक्तम जय, येशूच्या रक्ताने, येशूच्या त्या रक्ताने उपयोग होत नाही. मंत्र म्हटल्याचा मी कधी म्हणत नाही. तुम्ही कधी ऐकलं का दुरात्म्यांना काढणं येशू रक्त जय, येशू रक्त? कधी ऐकलं का? कधीच ऐकणार नाही, ऐकणार पण नाही. कारण जर मी प्रकाशात आहे, देवाच्या सानिध्यात आहे, तर मला कधीतरी त्याच्या रक्ताने शुद्ध, येशूच्या रक्त म्हणायची गरज नाही. फक्त येशूच्या नावात एवढंच म्हणायची गरज आहे. तर रक्त प्रकाशात असल्यावरच शुद्ध करतं. अंधकारात जर तुम्ही चालत असाल तर ते रक्त तुम्हाला शुद्ध करणार नाही. मग त्या अंधकारातून आपण प्रकाशात कसं येऊ शकतो? त्या प्रकाशात, त्या अंधकारातून बाहेर पडण्यासाठी काय करावं लागतं? प्रकाशात यावं लागतं. आणि प्रकाश कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त. त्याच्याकडे यावं लागतं. जो खरा प्रकाश प्रत्येक मनुष्याला प्रकाशित करतो तो जगात येणार होता. जग त्याच्याद्वारे झाले पण जगाने त्याला ओळखले नाही. तर तो खरा प्रकाश प्रत्येक मनुष्याला प्रकाशित करतो. तोपर्यंत मनात, जीवनात अंधकार असतो. काय चाललं, का असे प्रॉब्लेम झाले, का तसं होत नाही, का असं होतं, काहीच कळत नाही. का? अंधार आहे. पण जेव्हा वचनाचा प्रकाश पडेल तेव्हा कळेल, अरे असं का झालं, तसं का नाही झालं, माझ्या जीवनात ही घटना का घडली. अंधारात तोपर्यंत धडपडत राहतो माणूस. पण घरात लाईट आल्यावर कळतं की अरे इथं हे, तिथं जायचं नाही, तिथं खुर्ची आहे, इकडून जायचं. तसं जोपर्यंत जीवनात अंधकार आहे, देवाला दोष द्या, लोकांना दोष द्या, नशिबाला दोष द्या. का? अंधारच आहे. धडपडतोय, कुठं पण धडकतोय, खुर्चीला धडकतोय, भिंतीला धडकतोय. तसं पण एक दिवशी जेव्हा प्रकाश येतो तेव्हा माणूस प्रकाशित होतो. आणि मग त्या प्रकाशात आपण चाललं तर देवाबरोबर एकमेकांबरोबर सहभागी असते, सहभागिता असते. आणि हा देवाचा उद्देश आहे की आपण प्रकाशात चालावं, कुठं धडकू नये. आमेन. तर प्रकाशात येण्यासाठी काय करायला पाहिजे? वचन 8. आपल्याला पाप नाही असे जर आपण म्हणतो तर आपण स्वतःला फसवतो. काय करतो? फसवतो. आणि आपल्या ठाई सत्य नाही. शास्त्र सांगते की सर्वांनी पाप केले, देवाच्या गौरवाला अंतरलेले आहे. पण कोणीतरी म्हणेल की नाही, पण मी तर मर्डर केलेला नाही आहे, मी तर व्यभिचार केलेला नाही आहे. काहीतरी केलं किंवा नाही म्हणून नाही, जन्मापासून आपण पापी आहोत. आपण आदामाची संतती आहोत. प्रेज द लॉर्ड. म्हणून तुम्ही आणि मी काय केलं हा विषय नाही आहे. देवाच्या कोर्टात, देवाच्या दृष्टीने, देवाच्या कोर्टात न्याय काय झालेला आहे की सर्व मानवजाती पापी आहे आणि देवाच्या गौरवाला अंतरलेले आहे. सगळ्यांना तारणाची गरज आहे, सगळ्यांना पापाच्या क्षमेची गरज आहे ना. कोणी जास्त पापी आणि कमी पापी असं नाही आहे. सगळे पापी आहेत. सगळ्यांना पापाच्या क्षमेची गरज आहे. आमेन. आणि ती क्षमा येशू ख्रिस्ताच्या द्वारे उपलब्ध आहे. म्हणून वचन काय सांगतं? 8वं वचन, प्रकाशात येण्यासाठी काय करायला पाहिजे? 8व्या वचनात सांगितलंय की आपण जर म्हणतो आपल्या ठाई पाप नाही तर आपण स्वतःला फसवतो, देवाला नाही. आणि आपल्या ठाई सत्य नाही. पण जर आपण स्वतःची पाप पदरी घेतो तर तो विश्वासू व न्यायी आहे. वचन 9. प्रकाशात येण्यासाठी काय केलं पाहिजे? अंधारातून बाहेर पडण्यासाठी. आज तुम्हाला वाटत असं की तर मी असा अंधारात धडपडतोय, मग तुम्ही काय केलं पाहिजे? इथं सांगितलं आहे की जर आपण स्वतःची पाप पदरी घेतो, हा प्रभू मी पापी आहे, तुझं वचन सांगतो, मी कबूल करतो की मी पापी आहे, तर
तो विश्वासू व न्यायी आहे, म्हणून आपल्या पापांची क्षमा करेल. कधी कधी जर आपण पापापदरी घेतले, पण आपण म्हणत बसलं की नाही मी पापी नाही, मी त्यांच्यासारखं नाही, मी हे केलं नाही, तर त्याचं रक्त शुद्ध करेल का? तर आपण प्रकाशात येऊ का? नाही. जर आपण म्हणतो पापी नाही तर आपण स्वतःला फसवतो. पण जर आपण पाप कबूल करतो तर तो क्षमा करायला तयार आहे. आणि येशू ख्रिस्ताचं रक्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करेल. वचन 9 मध्ये सांगितलं की आपल्या पापाची क्षमा करेल, आपल्याला सर्व आजारापासून शुद्ध करेल. मग प्रॉब्लेम काय आहे? गरज आहे का अंधकारात राहण्याची? नाही, पण तुम्हाला माहित नाही बघा मी किती काय केलेलं आहे. अरे काही केलेलं असो, कसं बेकार जीवन गेलेलं असो, येशू ख्रिस्ताच्या रक्ताने सर्व पापाची क्षमा आहे ना. तो चांगल्या लोकांना नाही, वाईट लोकांना ताराला जगात आला. ख्रिस्त येशू पापी जनाला ताराला जगात नाही. मला नाही वाटत देव मला घेईन. मग तुमच्यासाठी तो आलेला आहे, चांगल्या लोकांसाठी नाही आहे. ज्यांना वाटतं की आम्ही स्वर्गात राहू, पहिल्या लाईनीत बसू, त्यांच्यासाठी नाही. ज्यांना वाटतं की आम्हाला नुसतं बाहेर जरी उभं केलं तरी बरं आहे, त्यांच्यासाठी तो आलेला आहे. जे म्हणतात की मी पापी आहे, माझी क्षमा कर, त्यांची तो क्षमा करायला तयार आहे. जे म्हणतात आम्ही यांच्यासारखे नाही, त्यांच्यासारखे नाही, आम्ही एवढे पवित्र, आम्ही एवढे धार्मिक, त्यांच्यासाठी नाही आहे. त्यांच्यासाठी मुळीच नाही. त्यांनीच येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर ठेवला की आम्ही अब्रामाची संतान, आम्ही मोशेचे नियमशास्त्र पाळणारे, आणि हा कोण आम्हाला सांगणार? त्यांनीच येशू ख्रिस्ताला दिलं. तर ही स्वतःची धार्मिकता जी असते ना, ही आपल्याला देवाच्या आपल्यामध्ये आड येत असते की आपण स्वतःला कोणीतरी काहीतरी समजतो. आपल्या वाटतं मी हे केलं म्हणून देवाने ते केलं पाहिजे ना, इथं आपण चुकतो. तो विचारच करायचा नाही. आपण पापी आहोत, कबूल करायचा, क्षमा मागायची, त्याचा प्रकाशात यायचा. स्वतःकडे पाहायचं नाही की स्वतः कसं आहे, काय केलं, हे नाही. त्या वधस्तंभाकडे पाहायचं. त्याच्यामुळे सगळ्या प्रार्थनेचे उत्तर आहे. प्रार्थनेचे उत्तर मिळण्याचं एक गुपित तुम्हाला सांगू का? सांगितलं तर गुपित राहणारच नाही. ते गुपित हे आहे की आपण आपल्या धार्मिकतेकडे आपण जास्त उपास करू, जास्त प्रार्थना करू, चांगलं करू, मग उत्तर देईल, हे नाही समजायचं. आपण किती चांगलं वागलो, चांगलं केलं, याच्यावर प्रार्थनेचे उत्तर देत नाहीये. आपण येशू ख्रिस्ताने काय केलं त्याच्यावर विश्वास ठेवल्यावर तो उत्तर देतो. हे ते गुपित, हे ते सिंपल ट्रूथ, साधं सरळ सत्य. स्वतःकडे नाही पाहायचं. प्रभू येशू आहे, स्वर्गातील बाबा, प्रभू येशू आहे, मी तुझ्याकडे येतो. त्याच्या रक्तामुळे, त्याच्यामुळे तू माझी क्षमा करेल, मी त्याच्या नावाने तुला मागतो, अशी प्रार्थना करेल. मग बघा किती लवकर प्रार्थनेचे उत्तर मिळतील, किती लवकर बोलतील. मग तुम्ही चिडचिड करणार नाही देवावर, यांच्यासारख्यावर की हिच्याच प्रार्थनेचं उत्तर मिळतं, त्यांच्याच मिळतं, माझा मिळत नाही. प्रॉब्लेम आपला हा आहे की आपल्याला वाटतं की आपण देवासाठी काहीतरी केलं पाहिजे, पण काहीच करू शकत नाही. उलट त्यानेच आपल्यासाठी केलं. आपण हे कबूल करायचं की मी काही करू शकत नाही, तू जे केलंस त्याच्यावर मी विश्वास ठेवतो, मी ते घेतो. तर आपण प्रकाशात कसं येतो? पाप कबूल केले. हाऊ डू वी कम टू द लाईट? बाय कन्फेशन ऑफ आवर सिन्स. मग कोणी खरंच पश्चाताप केलेला आहे, कोण प्रकाशात आहे, कोण अंधारात आहे, हे कसं कळतं? सहभागितेवर. ते चर्च म्हणजे मंडळीमध्ये सहभागितेत एकत्रित येतात का? जर एकत्रित येतात, देवाची सहभागिता आपल्या सहभागितेत आहेत, तर ते प्रकाशात चालत आहे. फेलोशिप इज द रिअल टेस्ट. टेस्ट काय आहे? परीक्षा काय आहे? फेलोशिप, संगत. योहान 3, शेवटी योहान कृष्णवर्तमान 3 अध्याय, जॉन चॅप्टर 3, या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने काय म्हटलं आपण पाहू. योहान 3 आणि 19व्या वचनापासून आपण वाचूया. जॉन 3:19.
न्यायाचा निवाडा हाच आहे की जगात प्रकाश आला आहे आणि मनुष्यांनी प्रकाशापेक्षा अंधाराची आवड धरली. मनुष्याने काय केलं? प्रकाशापेक्षा अंधारच आवडलं लोकांना. किती वचन आहे? 19. न्यायाचा निवडा हाच आहे की जगात प्रकाश आला आहे आणि मनुष्याने प्रकाशापेक्षा अंधाराची आवड धरली, कारण त्यांची कर्म दुष्ट होती. जे वाईट कर्म करतात त्यांना प्रकाश आवडतच नाही, चांगला आवडतच नाही. चांगल्याला नावं ठेवतात. का नावं ठेवतात? कारण त्यांचं वाईट उघड होतो की ते किती चांगले, मी किती वाईट. मग आपलं उघड होऊ नये म्हणून त्यांना पण नावं ठेवत, त्याला नावं, सगळ्यांना नावं ठेवत करायची. म्हणजे आपलं पण झाकलं जातं. पण खरं झाकलं जातं का? नाही. तर प्रकाशात का आले नाही? कारण त्यांची कर्मे वाईट होती. बघा 19 वचन, त्यांनी प्रकाशापेक्षा अंधाराची आवड धरली, कारण त्यांची कर्मे दुष्ट होती. अंधार कोणाला आवडतो? ज्यांची कर्म दुष्ट आहेत त्यांना. जो कोणी वाईट कर्म करतो तो प्रकाशाचा द्वेष करतो. प्रकाशाचा कोणाला चीड येते? कोणाला राग येतो? प्रकाशात चर्चला राग. बायबल काय मला घडी सांगतं, बायबल वाचा, चर्चला या, हे करू नका. ते कोणाला चीड येते? जो प्रकाशाचा द्वेष करतो त्याला. ज्याला चांगलं खरं आवडत नाही त्याला, ज्याला खोटं आवडतं तू पण लबाड, मी पण लबाड, मग लगेच जमतो. पण जर ऑपोजिट असलं तर ते जमत नाही. ही टेस्ट आहे. म्हणून टेस्ट काय आहे? सहभागिता किंवा फेलोशिप. जर आपलं सहभागिता आहे का, जमतं का? नाही जमत म्हणजे तुम्ही तरी रॉंग नाही तर मी तरी रॉंग आहे. तुम्ही तरी अंधारात नाही तर मी तरी अंधारात आहे. कारण जर दोन्ही प्रकाशात असेल तर आपलं आपोआप जमल. आमेन. कारण अंधार आणि प्रकाश एकत्र राहू शकत नाही. आमेन. वचन 20, जो कोणी वाईट कर्म करतो तो प्रकाशाचा द्वेष करतो आणि आपली कर्मे सदोष ठरू नयेत म्हणून प्रकाशाकडे येत नाही. आपले कर्म उघड करू नयेत म्हणून तो प्रकाश. परंतु जो सत्य आचरतो, वचन 21, तो प्रकाशाकडे येतो. ज्याला सत्याची आवड आहे, ज्याला खरंच सत्य जाणून घेण्याचा आवड आहे, इंटरेस्ट आहे, तो बरोबर प्रकाशाकडे येतो. आमेन. म्हणून मी नेहमी सांगतो, परत सांगतो की इच्छा पाहिजे. म्हणून इच्छा उत्पन्न करणं. म्हणून मी सांगतो की त्यांनी जी साक्ष दिली ही का महत्वाची आहे, याच्यासाठी की इच्छा उत्पन्न करणं, सत्याची आवड निर्माण होणं. की मला सत्य माहीत नाही पण मला माहीत व्हायला पाहिजे, मला जाणून घ्यायचं आहे. प्रभू हे काय आहे, हे शास्त्र काय, देव कोण, येशू ख्रिस्त, मला तो शिकव. ही आवड, सुरुवात असं पवित्र आत्म्याच्या आवड झाली म्हणजे पवित्र आत्म्याचं कार्य सुरू झालं. इंटरेस्ट निर्माण झाला म्हणजे यासाठी की आपली कर्म देवाच्या ठाई केलेली आहेत अशी ती उघड व्हावी. जो सत्य आचरतो तो प्रकाशाकडे येतो. म्हणून फेलोशिप ही टेस्ट आहे. आपण प्रकाशात आहोत का अंधारात आहोत. आणि आता शेवटचं वचन यशया 31 आणि वचन 9. आयझया 31:9. यशया 31 आणि भविष्यवाणी आहे, पण याचा शेवटला भाग, यशया 31:9चा शेवटचा भाग, ज्याचा अग्नी सियोनात आहे व ज्याची भट्टी यरूशलेमेत आहे तो परमेश्वर असे म्हणतो. ज्याचा अग्नी कुठे आहे? सियोनात आहे. सियोन म्हणजे काय? पवित्र शास्त्रात सियोन म्हणजे देवाचे निवडलेले लोक. सियोन इस्रायलातलं एक शहर आहे, परंतु सियोनाचा अर्थ काय? चर्च किंवा देवाची मंडळी. नाही सापडला अजून? यशया 31:9, ज्याचा अग्नी सियोनात आहे. बरोबर बघा, अग्नी कुठं आहे? देवाचा अभिषेक कुठं आहे? जिथं देवाचे लोक, मंडळी, चर्च आहे तिथं आहे. अग्नी कुठं आहे? देवाच्या मंडळीमध्ये आहे. पवित्र आत्म्याच्या अग्नी कुठं आहे? देवाच्या मंडळीत सियोनात आहे. मग मंडळीत न राहता घरी बसलं तर का नाही थंडावणार? कसं काय इंटरेस्ट येईल बायबल स्टडीचा, शास्त्र वाचनाचा, प्रार्थनेचा?
का नाही दुसऱ्या लोकांसारखं वागणार बोलणार? कारण अग्नी कुठं आहे? सियोनात आहे. वेर इज द फायर इन झायन. फायर इज इन झायन. अग्नी इथं आहे, घरी बसून नाही. पण आम्ही घरी शास्त्र वाचतो ना पाळतो, नाही पण आम्ही घरी ठीक आहे, ते तर वाचलं पाहिजे. पण देवाने निघलं सियोन ते ठिकाण आहे, तिथं तो म्हणतो अग्नी आहे. म्हणून अग्नी सियोनात आहे व ज्याची भट्टी यरुशलेमात आहे. म्हणून सियोनात किंवा सहभागी देता आपण असला पाहिजे. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो.